व्यासपीठावर बसलेले या देशाचे नेते आणि ज्यांनी माझा आणि प्रताप सरनाईक दोघांचं आयुष्य घडवलं ते माननीय शरद पवार साहेब, पालकमंत्री माननीय गणेश नाईक साहेब, माननीय वसंत डावखरे साहेब. खरं तर मी भाषण करायला उठणारच नव्हतो, कारण का साहेबांनाही लवकर जायचं असतं, पण प्रसंग असा आला की उठवाच लागलं. काही गोष्टी खरं तर व्यासपीठावर बोलायच्या नसतात, पण कधी कधी वेळ येते आठवण करून द्यायची. सरनाईक साहेब, तुम्ही माझे मित्र आहात, जरूर आहात, चिरंतन काळापर्यंत राहाल. तुम्ही फक्त आमदार माझ्यामुळे झाला नाही, परिवहन सदस्य माझ्यामुळे झालात. 5:30 वाजता पंजाबमध्ये माननीय पवार साहेबांना उठवून महानगरपालिकेचं तिकीट या जितेंद्र आव्हाडांनी तुम्हाला दिलं. जगदाळेंचं तिकीट कापून त्याच्यानंतर 2002 साली बदललेल्या मतदारसंघात परत तिकीट मीच तुम्हाला दिलं. त्याच्यानंतर सातत्याने स्टँडिंग कमिटी मीच तुम्हाला दिली. तेव्हा नंतर बदललेल्या मार्गाने तुम्हाला काय मिळवलं असेल तर त्याच्या मागे जितेंद्र आव्हाड आहेच, हे कृपया कधी विसरणार नाही. ही जी तुम्ही भूमिका घेतली ह्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे.